सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा विषय ना थोडा वेगळा आहे. मी काय खायला बियला तुम्हाला देणार नाही आहे. आज आहे हा विषय मेकअप. सो मी हा रिसेंटली काजळ परचेस केला आणि मी खूप काजळ प्रेमी आहे. सो आत्तापर्यंत वेगवेगळे ब्रँड्स यूज केले. शुगर मी कधी यूज नाही केला आहे, पण मला झेप्टोला हाच अवेलेबल दिसला. मला परवाच्या दिवशी पाहिजे होता तेव्हा, आणि मी थोडंसं त्याला यूज केलं आहे, पण जास्त वेळासाठी नाही यूज केलं. तर आपण ह्याच्या टेस्ट घेणार आहोत की हा पूर्ण दिवसात कसा परफॉर्म करतो. तेच मी तुम्हाला आज दाखवणार. काजळाचा कलर तर एकदम भारी आहे, म्हणजे एक एक स्ट्रोकलाच एकदम ब्लॅक लागून जातो. तुम्ही डिफरन्स बघू शकता दोन्ही डोळ्यांमधला. हा माझा विथ काजळ विदाऊट काजळ डोळा. सो या पॉईंटला माझे डोळे असे काही दिसत आहेत, मांजरीसारखे दिसत असतील, पण ठीक आहे. या काजळाचा रिव्ह्यू मी आत्ता हा देऊन ठेवते की टेक्स्चर 10/10, कलर 10/10, म्हणजे जास्त फासायला लागत नाही. मला तर खूपच आवडलं आहे, पण हा टिकायला पाहिजे. आता मी लिपस्टिक लावून घेते. माझी हालत दाखवते थांबा. ज्यांना वाटतं मला यूट्यूब खूप जास्त पैसे देतं त्यांच्यासाठी हे आहे की लिपस्टिकची हालत बघा. त्याच्यात मी असा बोर्ड भरणार आहे आणि लावणार आहे. आणि आता मी काजळ खूप डार्क केला आहे म्हणजे डोळे, तर मग मी लिप्स एकदम सटल ठेवणार आहे. तिथली ही पण लिपस्टिक नायकाकडूनच आहे, गेम ऑन म्हणून, आणि त्याच्यावर नायकाचीच झुमकी लावणार आहे एकदम थोडीशी. आता सर्वात मोठी टिप की याला आपण स्मज प्रूफ कसं बनवायचं आहे, तर मी तुम्हाला ते सांगते. आता माझ्याकडे ही एक सेटिंग पावडर आहे के ब्युटीची, HD सेटिंग लूज पावडर. सो ही लूज पावडर मी आत्ता माझ्या लोअर लॅश लाईनला लावणार आहे. आणि मला ह्याच्याने असं वाटतं की माझा काजळ स्मज होत नाही, खाली उतरत नाही. पण तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सने बघा, डोळ्यांना काही फरक नाही पडत, कारण ही ट्रान्सपरंट पावडर असते. मला ट्रिक कुठून आलेली माहिती आहे का? ते लहान मुलांना बघा, काजळ लावल्यावर त्याच्यावर पावडर लावतात, ते करते मी बेसिकली. आणि मी त्याच्यावरला पावडर लावते तर माझ्या हाताला काही येत नाही, कुठं माझा बोटाला काही येत नाही आहे. सो चांगलं आहे काजळ. सो आत्ता हे थोडंसं फेंट वाटेल तुम्हाला, पण विदिन 1 मिनटात हे नॉर्मल होऊन जातं आणि आपला काजळ पसरत पण नाही. सो चांगलं आहे. तुम्ही आत्ता फक्त केस करून येते आणि मग आपण भेटूया. सो हा आहे माझा फायनल लुक. मी इयरिंग्स वगैरे काही घालणार नाही आहे, कारण मला डेली यूजमध्ये इयरिंग्स घालायला आवडत नाहीत. सो हा आहे काजळ. आता आपण याची टेस्ट पूर्ण दिवस घेणार आहोत की हा कसा परफॉर्म करतो. आणि एवढं लावल्यानंतर मला याच्यावर चष्माच लावायचा आहे. सो बघूया. सो आता मी ऑफिसला जायला रेडी आहे. आउटफिट दाखवते थांबा, इथे दिसेल का? ओके, टॉवेल इग्नोर करा. असं काही आहे माझं आउटफिट. ऑफिसला जायला रेडी आहे. तर बदललं आहे. आता ऑफिसमध्ये जाऊन भेटते. मला 1 तास लागतो ऑफिसला जायला. त्या 1 तासात काजळाची काय हालत होती ती आता आपण बघूया. सो बाय बाय. रील नाही, ब्लॉग चालू आहे. सो मी आता ऑफिसला आली आहे. आत्तापर्यंत तरी सगळं ठीक आहे. आता लंच टाईममध्ये बघू, भेटूया लंचला. Three hours later. सो माझं जेवण झालं आहे आणि मी जरा पार्किंगमध्ये वॉक करते, कारण बाहेर खूप ऊन लागत होता आणि वरती पण. सो तुम्ही बघू शकता काजळ माझा अजून इंटॅक्टच आहे, काहीच झालेलं नाही. आता ऑफिस सुटल्यावर बघूया काय होतं. 5 hours later. ओके, तर मी घरी आली आहे आणि तुम्हाला फायनल काय बोलतात, माझा रिव्ह्यू सांगायच्या आधी ना आपल्याला एक काम करायचं आहे. कुकीने तिकडं बाजार भरला आहे, तिला पहिले बाहेर काढायचं आहे. काय कुकी, काय तुला नाही नेली मी? चिडली आहे, चिडली आहे. काय नेली नाही तुला? सॉरी सॉरी सॉरी. बरी प्यारू करते तुला, ये प्यारू करते. प्यारू प्यारू कुकीला प्यारू नको, प्यारू पण नको, पप्पी पण नको, नको काहीच नको. अच्छा, सो फायनल रिव्ह्यू माझा असा आहे की तुम्ही खरंच हे घेऊ शकता. 9/10 देईन मी, कारण मला ना थोडंसं स्मज झाल्यासारखं वाटतोय. तुम्हाला वाटलं तर बघा, एकदम थोडासा, जास्त नाही. आणि मी आत्ता येताना ना आयब्रोज करून आली आहे, तर मी असं पकडतो ना आपण, तर वरचा तर अजिबातच हल्लेला नाही आहे, यू कॅन सी. आणि खाली लोअर लॅश लाईनला थोडासा हे झालं आहे, पण तेवढं होतोच प्रत्येक काजळ. आणि मी आत्ता गेली होती, आज 9 वाजता गेलेली ऑफिसला, म्हणजे 9 वाजता हा काजळ लावला आहे. आणि मी आता घरी आली आहे 8 वाजता, 8 काय 8:30 वाजता, 8:20 झालेत. सो तुम्ही विचार करा, आता बरोबर 12 तास व्हायला आलेत, पण वरून तर काजळाला काय झालं नाही आहे.
पण इथून एकदम थोडंसंच गेलं आहे. सो डेफिनेटली यू कॅन बाय इट. आणि तुम्ही जर घेतलात तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा रिव्ह्यू. इकडे कुठं चालले मी? ओके, सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि काजळ तुम्ही सांगितलं मी तुम्हाला कसा येतो. सो घेतलात तर मला नक्की सांगा. व्लॉग आवडला की नाही तो पण सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुकी बोल सबस्क्राईब टू आवर चॅनल बोल. ओके बाय.